फ्रेंड्स, वेलकम इन माय टुडेज व्हिडिओ. तर खूप लोकांचं कन्फ्युजन असतं की कॉलेजला प्रेफरन्स द्यावा का ब्रांचला प्रेफरन्स द्यावा. हे बघा, सगळ्यात पहिल्यांदा तुमचा इंटरेस्ट चेक करा. जर तुम्हाला CSIT वगैरेच पाहिजे असेल, बाकी म्हणजे स्पेशलायझेशन म्हणजे लाईक टेक रिलेटेड जायचं असेल, तर तुम्ही हमखास कॉलेजला प्रेफरन्स न देता ब्रांचला प्रेफरन्स दिला पाहिजे. बट काही काहींचं असं असतं की ब्रांचचा ऍक्सेस नाही की मला CS पण चालतंय, ENTC पण चालते. जर थोडं चांगल्या कॉलेज म्हणजे भेटत असेल तर मेकॅनिकल घ्यायला पण हरकत नाहीये. तर असे काही काहींचे विचार असतात आणि काही काहींचं असतं की नाही, काही झालं तरी मला माझं टेकमध्येच करिअर करायचंय आणि पुढं पण मला टेकमध्येच जायचंय. तर इकडे ह्या साईडला आपण बघू की कॉलेजला प्रेफरन्स दिला पाहिजे, काय इम्पॉर्टंट आहे, आणि ब्रांचला प्रेफरन्स दिलं काय इम्पॉर्टंट आहे. तर कॉलेजला प्रेफरन्स दिला का पाहिजे ह्याच्याबद्दल आपण आज बोलू. की बघा, जर तुम्हाला जास्त इंटरेस्ट नसेल की मला थोडीशी ब्रांचला कॉम्प्रोमाइज करू शकतो पण मी कॉलेज मला टॉपचं पाहिजे, तर तुम्ही घेऊ शकता. पण एक गोष्ट लक्षात आहे की तुम्हाला तिथं ब्रांच वेगळ्या असणार, मग त्याच्या पुढं बाकीच्या गोष्टी पण येतात की लाईक आता एखाद्या कॉलेजचं एक मुलगा आहे, समजा एक मुलगा आहे, त्याला PCCUचं CSIT वगैरे भेटते, पण तो काय म्हणतो, नाही मला PCCU नाही, मला CUPचं मेकॅनिकल सिव्हिल हे चालतंय. तर मग हा पर्सनली प्रश्न झाला की त्याचा इंटरेस्ट कसा आहे. जर त्याला CSIT एवढा इंटरेस्ट नसेल किंवा आता बघायचं केलं तर थोडं कॉम्पिटिशन आहे किंवा हायरिंग आहे किंवा एखाद्याला कोडिंगमध्ये इंटरेस्टच नाहीये, तर त्याने हमखास माझं म्हणणं आहे की CUPला प्रेफरन्स द्यावा. कारण की जर सिव्हिल मेकॅनिकल घ्यायचं असेल तर मोस्टली सिव्हिल म्हणलं की गव्हर्नमेंट एक्झाम आल्या, मेकॅनिकल म्हणलं तरी पण मेकॅनिकलच्या खूप चांगल्या कंपन्या येतात CUPला, प्रॅक्टिकल ओरिएंटेड. आणि बाकीच्या गोष्टी म्हणजे की जर तुम्ही कॉलेजला प्रेफरन्स दिला तर सगळ्यात प्लस पॉईंट माझ्या माहितीनुसार की तुमचं नेटवर्क खूप चांगलं बनतं, तुम्हाला खूप चांगला अल्युमिनाय कनेक्ट भेटतो. म्हणजे की अल्युमिनाय कनेक्ट म्हणजे जे पास आउट होऊन गेले तर तुम्ही त्यांना लिंक्डइनवर कनेक्ट करू शकता आणि बोलू शकता की मी ह्याच कॉलेजचा आहे. मग त्याच्यामुळे मग आपण कसं की हेल्प करतो की नाही बाबा, हा माझ्याच कॉलेजचा ज्युनियर आहे तर त्याला काही हेल्प लागली तर आपण करतो. तर हा ऍडव्हान्टेजेस आहे की CUP मध्ये किंवा म्हणजे टॉपच्या कॉलेजमध्ये तिथं क्लब्स असतात किंवा खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज होतात. तर CUP मध्ये तुम्हाला एक माहिती आहे का, नवीन हे सुरू झालं की एक त्यांनी ना भाऊज इन्स्टिट्यूट आहे त्यांचं, तिथं त्यांनी ना एक स्टार्टअप लाईक छोटे छोटे स्टार्टअप आयडियाज, तिथं त्यांनी एक हब सुरू केलाय छोट्या छोट्या स्टार्टअपचा. तर तुमच्याकडे एखादी आयडिया असेल तर तुम्ही त्याच्यावर वर्क करू शकता. तर हा फायदा असतो की टॉपच्या कॉलेजमध्ये जाण्याचा. आणि एक गोष्ट म्हणजे की प्लेसमेंट भेटून जाते मोस्टली टॉपच्या कॉलेजला की लाईक थोडं ऍव्हरेज पॅकेज वगैरे, पण चान्सेस असतात प्लेसमेंटचे. तुम्ही आता एखादं कॉलेज घेतलं की खालचे त्याची ब्रांच चांगली घेतली पण तिथे कंपन्या देत नसतील, तर तुम्ही विचार करू शकता. प्लेसमेंटचं जर मेन मोटिव्ह असेल तुमचा की मला ब्रँडचं एवढं काही नाहीये, मला प्लेसमेंट पाहिजे किंवा मला टॉपचं नाव पाहिजे, ब्रँड पाहिजे कॉलेज नेमचा, तर तुम्ही कॉलेजला प्रेफरन्स द्या. बट दुसरी एक बात आहे की ब्रांच. आता एखाद्याचं असेल की त्याला CS मध्येच करिअर करायचे, त्याला चांगलीच प्लेसमेंट पाहिजे, तर त्यांनी हमखास कॉलेजला न प्रेफरन्स देता ब्रँचला प्रेफरन्स दिला पाहिजे. कारण की ब्रँच तुमची तुमच्या आयुष्यभर सोबत राहते, पण कॉलेजचं नाव 4 वर्षानंतर नाही विचारत कोण की तू कुठल्या कॉलेजला शिकलेला. बट एक असतं की तुम्ही ह्याच्यातून करिअर केलंय CS मधून, तुमचं पुढच्या ऑपॉर्च्युनिटीजला प्रेफरन्स भेटू शकतो. बट एक गोष्ट आहे की तुम्ही ब्रांचला प्रेफरन्स दिला आणि कमी पर्सेंटेज असेल तर तुम्ही खूप खालच्या कॉलेजला जाणार. पण जर तुम्ही कॉलेजला प्रेफरन्स दिला म्हणजे लाईक की आता VITचं त्याला ENTC भेटतंय आणि एखादं दुसरं कोणतं तरी कॉलेज आहे तर त्याला CS भेटतंय, तर मग थोडंसं त्यांनी ENTC घेतलं तर त्याला थोडी काय करायची, जास्त मेहनत करावी लागेल. लाईक हार्डवेअर पण शिकावं लागेल आणि सॉफ्टवेअर पण शिकावं लागेल. तर त्याच्यामुळे त्याला 2 ह्याचा अभ्यास करावा लागेल. पण कॉलेज प्लेसमेंटची ऑपॉर्च्युनिटी त्याच्याकडे जास्त असणार. तर असा विषय आहे. जर तुम्हाला फुल्ली फोकस आहे की तुम्हाला पुढं हायर स्टडीजला जायचे, MBA करायचे किंवा MTech करायचे, तर तुम्ही कॉलेजला प्रेफरन्स द्या. कारण की त्या कॉलेजमधनं आधी कोणीतरी MBA किंवा MTechला घेतलं असेल तर तुम्हाला जास्त हेल्प होऊ शकते. आणि कधी कधी कॉलेजचा कनेक्ट म्हणजे टीचर्स वगैरे खूप हेल्पफुल असतात, त्याच्यामुळे तुम्हाला ठीक आहे. आता एक म्हणजे खूप इंटरनल गोष्ट आहे ही की कॉलेजच्या आमच्या VITचं कॉलेज आहे, तर काय होतं TPOला येत राहतात कंपनीज, पण एक असतं की कॉलेजचे फॅकल्टीज खूप चांगले आहेत, खूप सपोर्ट करतात. लाईक आमच्या कॉलेजमध्ये आता प्लेसमेंट सुरू आहेत, बट काय काय म्हणजे कंपन्यांबरोबर काय काय शिक्षकांना माहिती असतं, तर ते कंपन्या डायरेक्ट म्हणतात की आमच्याकडे एवढ्या 2-3 रिक्वायरमेंट्स आहेत
आणि आम्हाला फक्त मुलींची किंवा मुलांची इंटर्नची गरज आहे, तर मग कॉलेजचे सर लोक किंवा डिपार्टमेंट वाईज कंपनी आलेले तर डायरेक्ट हेल्प होती ना, मुलांना हेल्प करतात ना. तर हा ऍडव्हान्टेजेस आहे की चांगल्या कॉलेजला जाण्याचे खूप जास्त फायदे. आणि एक आहे की तुम्ही खालच्या ब्रांचला जरी असाल, पण फॉर एक्झाम्पल तुम्ही व्हीआयटीचा आता मेकॅनिकल आहे, पण तुम्ही व्हीआयटीचा सीएस बघितलं तर तुम्ही कम्पेअर करू शकता की 99% मुलं तिथं असणार, बट तुम्ही मेकॅनिकल घ्यायचं तुम्हाला 93 92 असणार. तर आपण आपल्यापेक्षा जास्त मोठे असतात ना, म्हणजे की त्यांना जास्त नॉलेज आहे, आपला फ्रेंड सर्कल चांगला झाला तर मग आपल्याला त्याचा हेल्प होतो की लाईक पियर्स वगैरे चांगले भेटू शकतात. तर तुम्ही जास्त चांगलं एक्सप्लोअर करू शकता, असं माझं पर्सनल मत आहे. आणि व्हीआयटी मध्ये खूप चांगले क्लब आहेत, तर फर्स्ट इयर सेकंड इयर मध्ये तुम्ही तुमचे कम्युनिकेशन सॉफ्ट स्किल्स इम्प्रूव्ह करू शकता. कारण की कधी कधी हार्ड स्किल्स तर मॅटर करतातच, बट कधी कधी की तुमचं बिहेवियर कसं आहे, तुम्ही बोलताय कसं, तुमचं कन्व्हिन्सिंग स्किल्स कसे, हे पण खूप बघितलं जातं प्लेसमेंट वेळेस. प्लेसमेंट फक्त अभ्यासाच्या बेसिसवर होत नाही, कारण की किती पण काय होऊ द्या, तुम्हाला कॉलेजमधून पास आउट झाल्यानंतर पुढे शिकावंच लागतं. तर तुमची ऍडॅप्टिबिलिटी किती आहे ते चेक केलं जातं. त्याच्यामुळे माझं पर्सनल मत आहे की तुमचा जर इंटरेस्ट जास्त असा ब्रांच ओरिएंटेड नसेल तर तुम्ही कॉलेजला प्रेफरन्स दिलं पाहिजे. आणि जर एखादा आहे की त्याला नाही, मी खालच्या कॉलेजला गेलो तरी पण मी चांगलाच अभ्यास करणार आहे, मी खालच्या कॉलेजला गेलो तरी मी ऑफ कॅम्पस अप्लाय करणार आहे, मी रोज डीएसएचा क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे, नाही मला काही झालं तरी मला टेक करिअर मध्येच माझं फ्युचर करायचंय, तर त्याला मी हमखास प्रेफरन्स द्यायला सांगेल की तू ब्रांचला बघ, तू ब्रांचला मॅटर कर. कारण की 4 वर्षानंतर तुझी ब्रांच तुझ्यासोबत राहते. आणि तू एक्स्ट्रा करिक्युलम हे तू थोडं थोडं एक्स्ट्रा शिकून किंवा कॉलेजमध्ये क्लब आहे त्याच्यामधून तू एक्सप्लोर करून शिक छोटे किंवा तू आपल्या कॉलेजमधले जे फॅकल्टीज असतात त्याच्यासोबत कनेक्ट कर. आणि तुझी पण प्लेसमेंट होऊन जाईल चांगली. लाईक कॉलेजमध्ये असं कोणतंच कॉलेज नाही की तिथे एक पण कंपनी येत नाही. तू स्टार्टिंगला कमी पॅकेज असू दे, तू पहिल्यांदा जॉब कसा एंटर होशील तू कॉर्पोरेटमध्ये हे बघ, आणि पुढे तू ग्रोथ करणारच आहे, त्यात तर काही वादच नाही. म्हणजे हार्डवर्क केल्या आधीपासून, सीएसआयटी ब्रांच पाहिजे होती म्हणून पण, तर असं काही नाही की तुम्ही ब्रांचला प्रेफरन्स दिला म्हणून तुमचं फ्युचरला काय स्कोप नाही, असं काहीच नाही. तुम्हाला फक्त मेहनत थोडीशी जास्त करावी लागेल. तर तुम्ही, मी आज व्हॉट्सअप कम्युनिटी ची लिंक शेअर करते खाली, तर तुम्ही ती जॉईन करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. आणि जर तुम्हाला अजून काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारा. धन्यवाद.